माझी मराठी कविता मनातील आसवांना सादर करतोय. चलूया मनातील आसवांना. मनातील आसवांना, मनातील आसवांना मोकळी अशी स्वतंत्र वाट, मोकळी अशी स्वतंत्र वाट सहजपणे करीत जाणे, सहजपणे करीत जाणे संभव आहे काय? मनातील आसवांना मोकळी अशी स्वतंत्र वाट सहजपणे करीत जाणे संभव आहे काय? कारण ती आसवे, कारण ती आसवे दृश्य स्वरूपाची नाही, कारण ती आसवे दृश्य स्वरूपाची नाही. आपण नेहमीच डोळ्यांच्या आसवांना बघत आलो आहे. आपण नेहमीच डोळ्यांच्या आसवांना बघत आलो आहे. मग ते आनंद अश्रू असो, मग ते आनंद अश्रू असो, दुःख अश्रू असो, दुःख अश्रू असो, विरह अश्रू असो, विरह अश्रू असो, वा कोणतेही अश्रू असो, वा कोणतेही अश्रू असो. पण मनातील आसवांच्या ह्या वेदनांचे काय? पण मनातील आसवांच्या ह्या वेदनांचे काय? परंपरेने नागवला गेलेला शोषित हा समाज, परंपरेने नागवला गेलेला शोषित हा समाज मूकनायक बहिष्कृत असताना बाबासाहेबांनी जनताही जाणीव दिली. आणि प्रबुद्ध भारत ह्या दिशेकडे घेऊन जाताना बुद्धाचा हात हातात घेतला. 50-60 वर्षाच्या अल्पशा कालखंडात शोषक वर्गाची बरोबरी करताना बाबा तुम्ही दिलेले बुद्ध चक्र आम्हाला पेलवता आले काय? बाबा तुम्ही दिलेले ते बुद्ध चक्र आम्हाला पेलवता आले काय? हा अनंतरित प्रश्न अर्थदीपभव. बुद्धाचा तो महान संदेश आम्हाला उमगला आहे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना बुद्धाचे धम्मचक्र मागे तर घेऊन जात नाही ना. कारण मनातील आसवांची भाषा अजून आम्हाला उमगली नाही. आम्ही ती भाषा समजण्याचा कधी प्रयासही केला नाही. फक्त आम्ही मदमस्त आहोत आमच्या ह्या जगात. जय भीम.